अचिंत्या व्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. तिथे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, परमपूज्य ब्रह्मस्थानंद स्वामीजी, आचार्य श्री रामजी जोशी, तसेच माननीय कृष्णकुमार पांडे, देवव्रतजी बुट सर, दिवा देवेकर सर, करकरे गुरुजी आणि माननीय विद्याताई, या सर्वांना मी इथूनच अभिवंदन करतो आणि हा मुद्दा थोडासा उपस्थित करतो. विदर्भातील पहिलं जे आहे सूर्य सिद्धांतीय पंचांग आहे ते माननीय देवव्रत बुट सर प्रकाशित करत आहेत. तर विदर्भातील पहिलं म्हणण्याचं कारण असं की सूर्य सिद्धांत हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथावर आधारित हे पहिलं पंचांग आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की ज्योतिषशास्त्र जे आहे हे त्रिस्कंधात्मक आहे. त्रिस्कंध जे आहेत ते मध्ये सिद्धांत, संहिता आणि होरा हे जे 3 स्कंध आहेत त्या 3 स्कंधांवर आधारित ही या ज्योतिषशास्त्राची बैठक आहे. तर या ज्योतिषशास्त्रात जो सिद्धांत हा जो भाग सांगितला आहे त्यामध्ये मुख्यतः काय येतं तर गणिताचा जो सगळा भाग आहे. उदाहरणार्थ चंद्रोदय चंद्रास्त कसा काढायचा, सूर्योदय सूर्यास्त, स्पष्ट ग्रह रोजचे जे आपण काढतो ते गणिताने कसे काढायचे, चंद्रग्रहण सूर्यग्रहणाची गणित कशी करायची इत्यादी अनेक प्रकारचे जे गणिताचा भाग आहे हा या सिद्धांत या स्कंधामध्ये समाविष्ट होतो. तर हे जे त्रिस्कंधात्मक ज्योतिष आहे त्यामध्ये आपल्या पूर्वाचार्यांनी ऋषीमुनींनी अनेक प्रकारचे सिद्धांत सांगितले. त्यामध्ये वसिष्ठ सिद्धांत आहे, पराशर सिद्धांत आहे, ब्रह्म सिद्धांत आहे, सूर्य सिद्धांत आहे, वटेश्वर सिद्धांत आहे, असे अनेक प्रकारचे सिद्धांत या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले. पण या प्रत्येक सिद्धांताचं गणित वेगवेगळं जरी असलं तरी त्याच्यात सूक्ष्म गणित कुठलं आहे तर वराह मिहिराचार्य असं म्हणतात की स्पष्टतरः सावित्रः, की सूर्य सिद्धांताचं जे गणित आहे ते अतिशय सूक्ष्म आहे असं आचार्य सांगतात. तर या सूर्य सिद्धांतानुसारच आपण जर पाहिलं तर भारतात सर्व ठिकाणी पंचांग निर्मिती होत असते. आणि ज्योतिषशास्त्राचा हा जो सिद्धांताचा भाग झाला तर वराह मिहिराचार्य म्हणतात ज्योतिषशास्त्र निर्माणच का झालंय तर लघुजातकामध्ये यत् उपचितम अन्य जन्मनी शुभाशुभम तस्य कर्मण पंक्तिम, म्हणजे मागील जन्मामध्ये आपण जी काही शुभाशुभ कर्म केलेली आहे त्याचं जे अदृष्ट फल आहे ते आपल्याला या जन्मात भोगायला लागत असतं प्रत्येकाला. तर व्यंजयती शास्त्रमेतत् तमसो द्रव्य आणि दीप इव असं त्यांनी एक उदाहरण दिलंय की ज्याप्रमाणे अंधारी खोली असेल त्या अंधाऱ्या खोलीमध्ये जर खजिना आपण ठेवला पण जोवर तिथे लाईट लागत नाही तोवर तो खजिना दृष्टीस पडत नाही. त्याप्रमाणे प्रत्येकाला काही कर्मांचा भोग भोगायला लागत असतो ज्यामध्ये काही पुण्य असेल पाप असेल. पापाचं फळ दुःख आणि पुण्याचं फळ जे सुख सांगितलंय. तर हे आपल्याला कशामुळे दिसतं तर ज्योतिषशास्त्रामुळे तमसो द्रव्य आणि दीप इव, ज्याप्रमाणे अंधाऱ्या खोलीतला खजिना दिव्याने दाखवला त्याप्रमाणे मनुष्य जन्मामध्ये येणारी शुभाशुभ कर्मांची फळं कधी मिळतील हे दाखवणारं शास्त्र म्हणजे हे ज्योतिषशास्त्र आहे. तर या सिद्धांतामध्ये मगाशी आता मी आपल्याला सांगितलं तर सूर्य सिद्धांताचं जे गणित आहे ते अतिशय सूक्ष्म असं आचार्य सांगतात. तर पंचांग निर्मितीसाठी प्रामुख्याने या सिद्धांत या भागाचं अध्ययन होणं हे खूपच महत्वाचं आहे. आपण जर सध्या पाहिलं तर ज्योतिषाचे क्लास असतील किंवा अन्य काही असेल त्याच्यामध्ये फक्त फलित ज्योतिष शिकवलं जातं. म्हणजे कुंडली सोडवायची कशी आणि त्यावरून फलित वर्तवायचं कसं. पण सिद्धांत ज्योतिषाचा अध्ययनाची परंपरा हळूहळू लुप्त होत चालली. आणि मला अतिशय आनंद होतो की कालिदास विद्यापीठामध्ये ही परत पुनरुज्जीवित करायचं काम परत चालू आहे. आणि सिद्धांत ज्योतिषाचं अध्ययन हळूहळू BA आणि MA कोर्सला त्यांनी सुरू केल्यामुळे या सिद्धांताला एक वेगळी गती मिळाली. तर या पंचांगाचे सध्या 2 प्रकार जे होऊन बसले त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे आता मी सांगितलं तसं प्राचीन पद्धतीवर आधारित पंचांग, ज्याला आपण सूर्य सिद्धांत म्हणू.
आणि दुसरं पंचांग जे आहे ते आधुनिक पद्धतीने जे काढलं जातं त्याला दृकगणित पंचांग असं म्हणतात. तर ही नक्की काय याच्यामध्ये फरक आहे ते मी एक थोडक्यात आपल्याला सांगतो की 1950 सालापर्यंतचा जर आपण महाराष्ट्रातला आढावा घेतला तर 50 सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये प्राचीन या गणितावर, प्राचीन पद्धतीवर आधारित अशी पंचांग निघत होती. त्यामध्ये ग्रहलाघव ग्रंथावर, हा कर्ण ग्रंथ आहे, सूर्य सिद्धांताचं गणित हे अतिशय क्लिष्ट आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी असं एक विनोदाने म्हणलं जातं की पंचांग करता हा फक्त पंचांग करायचा आणि जेवायचा, आणि जेवायचा आणि पंचांग करायचा, एवढ्या दोनच गोष्टी तो करत असे. कारण त्याला बाकी गोष्टी करायला वेळच मिळायचा नाही. इतकं पानन गणित ते असायचं की त्यामुळे या सगळ्या विद्येला पूर्वी राजाश्रय असायचा की बाबा तू बाकी काहीच करू नको, आयुष्यभर फक्त पंचांगच कर, तुझ्या प्रपंचाची जबाबदारी तो राजा घेत असे. तर हे इतकं सूर्य सिद्धांताचं, आहारगणाचं सृष्टी उत्पत्तीपासूनचं गणित आहे. पण ते सोपं करण्यासाठी अनेक कर्ण ग्रंथ निर्माण झाले. त्यामध्ये एक ग्रह लाघव, या लाघवामध्येच सगळं येऊन गेलं. म्हणजे शॉर्टकट. सूर्य सिद्धांताचं गणित करताना जी क्लिष्टता येते ती कमी करण्याचं काम या ग्रह लाघव ग्रंथाने केलं. पण ते कमी करताना त्यामध्ये स्थूलता येऊन गेली, ज्याला आपण अप्रॉक्सिमेशन असं इंग्लिशमध्ये म्हणतो की 1.5 च्या ऐवजी 1 घेतलं तरी चालतंय. असं त्यांनी एक गणित सोयीस्कर व्हावं म्हणून त्या ग्रंथामध्ये तशी सोय केली. या ग्रहलाघव ग्रंथावर आधारित पंचांग महाराष्ट्रामध्ये 50 सालापर्यंत निघत होती. पण नंतर काय झालं की 50 सालानंतर काही विद्वानांना असं वाटलं की हा ग्रंथ स्थूल झाला आणि ग्रहणाचं जे गणित आहे ते या ग्रहलाघव ग्रंथाने जमत नाही. ते अगदी बरोबर आहे की ग्रहलाघव ग्रंथाने जर आपण सूर्यचंद्र ग्रहणाचं गणित केलं तर आकाशात स्पर्श वेगळ्या वेळी होतो आणि गणिताने ग्रहणाचा स्पर्श वेगळ्या वेळी होतो. तर त्यांनी काय ठरवलं की हा ग्रंथ आता स्थूल झाला आहे, कालबाह्य झालेला आहे, त्यामुळे आपण सूक्ष्म गणिताचा आश्रय घ्यावा. हे म्हणणं अगदी बरोबर आहे. पण सूक्ष्म गणिताचा आश्रय घेताना ग्रहलाघव इत्यादी जे ग्रंथ आहेत त्याच्यावर बीज संस्कार शास्त्रामध्ये करायला सांगितलं आहे की कुठलीही गोष्ट कालानुरूप जर बाद होत असेल तर त्याच ग्रंथावर परत संस्कार करायला शास्त्रात सांगितलं आहे. याचा अर्थ आपण पाश्चात्य गणिताने पंचांग काढावं असं होत नाही. तर तेव्हा काय झालं, 50 सालानंतर अमेरिकन एफिमेरीज जे आहेत, उदाहरणार्थ रॅफेलची एफिमेरीज किंवा अन्य काही एफिमेरीज, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला पंचांगचं नाव एफिमेरीज आहे, तर त्या बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. तर त्यानंतर एवढं क्लिष्ट गणित करण्यापेक्षा ते एफिमेरीज वरून पटकन पंचांग होतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर इंटरनेटवर पुढील 5000 वर्षाची पंचांग तयार आहे. सायन एफिमेरीज त्याला म्हणतात. तर सायन एफिमेरीज मधनं फक्त आयनांश वजा केले की निर्यन ग्रह स्पष्ट होऊन जातात. तर इतकं सोपं झाल्यामुळे विशेषतः काय झालं की महाराष्ट्रामध्ये जी काही पंचांग होती त्यांनी ती पद्धत स्वीकारली आणि त्या पद्धतीनुसार, म्हणजे एफिमेरीज जे छापतात अमेरिका इत्यादी देशांमधनं, त्या पद्धतीवर आधारित पंचांग आपल्याकडे सुरू झाली. तर या सूक्ष्म गणितावर आधारित पंचांग सुरू झाल्यामुळे दुसरा तोटा काय झाला तर आपल्याला मी सांगतो की प्राचीन गणिताची परंपरा एक तर लुप्त व्हायला लागली. की जे सिद्धांत शिकत होती लोक, ग्रहलाघव तर ग्रहलाघव किंवा सूर्य सिद्धांत, तर विद्यार्थी तयार होऊ शकत नव्हते कारण पुढे शिकवणारा कोणी मिळेना. की जर रेडीमेड मिळत असेल तर उदाहरणार्थ आपल्याला सांगतो, कॅल्क्युलेटर जर मला 2 आणि 2 4 दाखवत असेल तर मी बेचा पाढा कशाला पाठ करू. अशी ती भूमिका वाढत गेली आणि ही सिद्धांतानुसार पंचांग करण्याची जी परंपरा आहे ती हळूहळू नष्ट होत, लुप्त होत गेली. आपण इतर राज्यात जर गेला तर आमचे काही इतर राज्याचे पंचांगकर्ते मित्र आहेत, ते सुद्धा हाताने गणित करून पंचांग करत असतात. तर ही जी पंचांग पद्धती आहे ती घ्यायला आमची हरकत काहीच नाही, जी आपण आता बघितलं पाश्चात्य देशातून जी आली. पण त्यांनी काय तोटा होऊन बसला तो एक आपल्याला सांगतो की कुठलीही गोष्ट आपण जेव्हा आचरणात आणतो तेव्हा मुख्य हेतूला जर तडा गेला तर त्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही. उदाहरणार्थ मला 4 चाकी गाडी चालवायची आणि त्यासाठी मी दुचाकीचं जर इंजिन लावलं त्याला,
तर माझा 4 चाकी चालवण्याचा हेतू जो आहे तो तिथे रद्द होऊन जातो. तर आधुनिक गणितावर पंचांग बनवलं तर काय गंमत होते, तर धर्मशास्त्र जे आहे ना आपलं ते पंचांगाशी संबंधित आहे. म्हणजे धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र वेगवेगळं काढता येत नाही, दोन्ही हातात हात घालून चालत असतात. म्हणजे पंचांग गणित वेगळं आणि धर्मशास्त्र वेगळं असं करताच येत नाही. कारण आपण जर बघितलं तर हिंदूंचे प्रत्येक सणवार जे आहेत ते तिथीवर अवलंबून आहेत. संकष्टी चतुर्थी असेल, आषाढी एकादशी असेल, गोकुळ अष्टमी असेल, हे प्रत्येक जे आहे ते तारखेवर अवलंबून नाही तर तिथीवर अवलंबून आहेत. तर जेव्हा आपण आधुनिक पद्धतीने पंचांग करतो तेव्हा गंमत कुठे होते, तर तिथी जी आपण काढतो ती तिथीला धर्मशास्त्राने काही मर्यादा दिलेली आहे. तर ती पाश्चात्य लोकांनी विचारात घेतलेली नाही. त्याचं कारण असं की पाश्चात्यांच्या मुळात धर्मामध्ये तिथीवरती कृत्यच नाहीये. त्यांचे जर तुम्ही सणवार पाहिले तर ते सगळे तारखेवर आहेत. एक तर ख्रिसमस असेल, गुड फ्रायडे असेल, हे सगळे तारखेवर आहेत. त्यामुळे तिथीचं जे गांभीर्य आहे ते त्या व्यक्तींना नाहीये. तर ह्या पद्धतीने पंचांग केल्यामुळे गंमत कुठे झाली, तर धर्मशास्त्रामध्ये जो नियम सांगितला की तिथी किती वाढू शकते आणि किती कमी होऊ शकते, तर त्याचा एक सूत्र सांगून ठेवलंय की बाण वृद्धी आणि रसक्षय. तर याचा थोडक्यात अर्थ आपल्याला सांगतो की तिथी जी असते ती प्रत्येक दिवशी 24 तासाची कधीच नसते. कधी तिच्यात वृद्धी होते तर कधी क्षय होतो. आपण जर बघितलं असेल की रोज एक तिथी नसते, कधी कधी एखादी तिथी मध्ये लुप्त होऊन जाते. जसं आज पौर्णिमेचा क्षय आहे, तर ही तिथी जी आहे ही क्षय तिथी कधी कमी होते तर कधी वाढते. तर धर्मशास्त्र काय सांगतं, तर तिथी कमी होत होत किती पर्यंत कमी होऊ शकते त्याला लिमिट घालून ठेवली. तर ती रसक्षय म्हणजे रस म्हणजे 6, आयुर्वेदामध्ये 6 रस षडरस जे आहेत, तर ती रसक्षय म्हणजे 6 घटींपर्यंतच कमी होऊ शकते. म्हणजे 54 घटीपर्यंतच खाली येऊ शकते ती तिथी. जर 60 घटीची मध्यम तिथी जर मानली, 60 घटी म्हणजे 24 तास. आता घटीपळाचं गणित आपल्याकडे बंद झालं, आता आपण कला मिनिटं किंवा तास मिनिटामध्ये घेतो. तर 24 तासाची जी तिथी आहे ही साधारणपणे एक 22 तासापर्यंत तासामध्ये जर बोललो आपण तर ती येऊ शकते. रसक्षय म्हणजे 54 घटीपर्यंत वाढू किती शकते, तर बाण वृद्धी, बाण म्हणजे 5, तर 5 घटींनी म्हणजे 2 तास, म्हणजे 24 तासात जर 2 तास मिळवले तर 26 तासापर्यंत ती तिथी वाढू शकते. तर हा झाला धर्मशास्त्राचा नियम. तर हा नियम कुठं दिलाय असं काही पंचांगकर्त्यांनी आम्हाला विचारलं की धर्मसिंधू निर्णय सिंधू ग्रंथामध्ये हा नियम दिलेलाच नाही. तर आपल्याला असं मी सांगू इच्छितो की हे जे सूत्र आहे हे असंच्या असं तुम्हाला ग्रंथात मिळणार नाही, पण त्याच्यावर आधारित निर्णय धर्मशास्त्रात दिले. त्याचं उदाहरणच पुरावा द्यायचा झाला तर कवी कुलगुरू कालिदासाने एक ज्योतिर्विदाभरण म्हणून एक ग्रंथ लिहिलाय. त्याच्यामध्ये ही तिथी किती वाढू शकते, तर त्यांनी वृद्धी क्षयौस्त परमौ तिथौ सदा व्यर्धा रसाः सांघ्री रसाश्च नाडिकाः असं 4 ओळीचं एक सूत्रच दिलंय की ही तिथी किती वाढू शकते, तर 5 घटींनी आणि कमी होऊ शकते तर 6 घटींनी, हे त्याच्यात दिलंय. नंतर पराशर माधवीय म्हणून जी पराशर स्मृतीवर टीका आहे माधवाचार्यांची, त्याच्यामध्ये सार्ध बाण सपादांग घटी वृद्धी क्षयान्विताः नित्ये कर्मणी उपादेया नतदृक गणितागतः असं एक सूत्र गेलंय की ही जी स्मृती ज्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला वचनं ठिकठिकाणी मिळतात. आता दुसरं उदाहरण असं आहे की वीरमित्रोदय नावाचा एक ग्रंथ आहे धर्मशास्त्रावरती. म्हणजे आपल्याला धर्मशास्त्रातले पुरावे मी का देतोय की पंचांग आणि धर्मशास्त्र हे वेगळं नाहीये, हे एकमेकाच्या हातात हात घालून चालतात. तर वीरमित्रोदय ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये स्कंद षष्ठी नावाचं एक व्रत असतं कार्तिक स्वामीचं. त्या स्कंद षष्ठी व्रताबद्दल एक निर्णय आलाय. त्याच्यामध्ये ते सांगतात की तिथी खाली येत येत किती येऊ शकते, तर त्रिमुहूर्ताधिक क्षय असंभवेन असं म्हणलंय की त्रिमुहूर्त म्हणजे 6 घटी, एक मुहूर्तामध्ये 2 घटी येतात, तर त्रिमुहूर्त म्हणजे 6 घटी. तर ते धर्मशास्त्राचा निर्णय तिथे देताना सांगतात की ही तिथी 6 घटीपेक्षा खाली येऊ शकत नाही. तर असं अनेक ठिकाणी आपल्याला आता निर्णय सिंधूमध्ये श्राद्ध प्रकरण गेलेले आहे.
श्राद्धाला कुठली तिथी घ्यावी याबद्दल अनेक वचनांचा उहापोह त्याच्यात झालाय. त्याच्यामध्ये त्यांनी त्रिमुहूर्ता नचेत ग्राह्य हा परैव कुतपेहीचा आहे. खूप डिटेलमध्ये मी जात नाही, पण थोडक्यात याचा सांगायचा उद्देश असा की तिथीची वृद्धी आणि क्षय जे आहेत हे धर्मशास्त्राने त्याला निर्बंध घालून दिले. आता आधुनिक पद्धतीने जेव्हा आपण पंचांग बनवतो तेव्हा हा जो धर्मशास्त्राने दिलेला जो नियम आहे त्याला तिथे बाद होऊन जातो. बाद कसा येतो तर आपलं शास्त्र सांगते की 5 घटीने वृद्धी झाली पाहिजे आणि आधुनिक पद्धतीने जेव्हा मी पंचांग बनवतो तेव्हा ती 7 घटीने वृद्धी होऊन बसते. आणि क्षय कितीने व्हायला पाहिजे सांगतंय तर 6 घटी शास्त्र सांगतं आणि आधुनिक पद्धतीने जर बनवलं तर 10 घटीपर्यंत खाली क्षय येतो. आजचंच उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्याकडे 54 मगाशी म्हटलं 54 घटीपर्यंत तिथी खाली येऊ शकते. आज दृगणित पंचांगात 52.5 घटीपर्यंत तिथी खाली आली आहे पौर्णिमा. तर धर्मशास्त्राचा जो नियम दिलेला आहे वृद्धी आणि क्षयाचा याला कुठेतरी तडा गेल्यामुळे धर्मशास्त्राला हे चालत नाहीये. त्याच्यामध्ये बरेच जण असं म्हणतात की ही पद्धत आता कालबाह्य झाली आहे. ही जी सूर्य सिद्धांत वगैरे जे तुम्ही बनवताय त्याला आता आउटडेटेड झालेली. तर अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं की सूर्य सिद्धांतानुसार तसेच्या तसे जर ग्रह स्पष्ट केले तर आकाशात एका ठिकाणी ग्रह येईल आणि गणिताने दुसऱ्या ठिकाणी येईल. म्हणजे गणिताने कर्क राशीत 1 अंशात जर मंगळ आला तर आकाशात तो काही वेळेला सिंह राशीत सुद्धा असेल. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण त्यासाठी शास्त्रामध्ये अपडेशन म्हणजे आपण आता त्याला बीज संस्कार असं म्हणतात. तो बीज संस्कार केला म्हणजे आपल्याकडे जसं आता व्हर्जन म्हणतो आपण फेसबुकची किंवा व्हॉट्सअपची व्हर्जन येत असतात सारखी, की एक व्हर्जन जर कालबाह्य झालं तर दुसरं व्हर्जनचे अपडेट आपल्याला येत असतात. तो अपडेट आपण मारला तिथलं जे अपडेटचं बटन असतं ते अपडेट बटनवर क्लिक केलं की ते आत्ताच्या ह्याला अपडेट होऊन जातं. तर तसा सूर्य सिद्धांतावर संस्कार कसा करावा हे आपल्या आचार्यांनी त्या ग्रंथात इतर ग्रंथात देऊन ठेवले की तुम्ही अजून 1000 वर्षांनी जरी पंचांग काढलं की त्या शतकासाठी कुठला संस्कार केला असता आकाशाशी ती ग्रहस्थिती दृक्तुल्य होईल हा संस्कार दिलेला आहे. तर काय झालं 50-1 वर्षापूर्वी किंबहुना हा संस्कार कोणाला माहीत नसावा असं एक म्हणायला हरकत नाही. तर त्यामुळे त्या पद्धतीने गणित न घेता पाश्चात्य गणितानुसार ती पंचांगाची परंपरा सुरू झाली आणि याला कालबाह्य ठरवण्यात आले. पण वास्तविक हा कालबाह्य नाही. त्याच्यावर जर संस्कार आपण केला तर तो त्या शतकाला ते ग्रह आकाशात दिसून येतात. कारण प्रत्यक्ष सूर्यनारायणाने या सूर्य सिद्धांतातच असं युगानां परिवर्तेन कालभेदोत्र केवलम असं स्पष्ट सांगितलंय की युगाचं जसं परिवर्तन होत जातं तसं ह्याच्यावर एक वेगळे संस्कार करायला लागतात. तर हा बीज संस्कार म्हणून जो आहे तो करायला लागतो. तर बीज म्हणजे काय असतं थोडक्यात एक सांगतो आपल्याला. बीज संस्कार म्हणजे काय तर आपण पंचांगात जे ग्रह देतो असतो ते राशी अंश कला विकला इथपर्यंतच देतो आपण. पुढच्या ज्या प्रतिविकला त्याच्या पुढचं आहे ते आपण सोडून देत असतो. तर काही वर्षांनी तो सोडून दिलेला जो भाग असतो तो साठून जातो आणि त्यापासून परत एक अंश एक राशी असं ते अंतर जे साचलेलं आहे ते साचलेलं अंतर त्याच्यात मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे बीज संस्कार. तर तो बीज संस्कार त्या वेळी त्या ग्रहांवर केला की ते आकाशाशीही जुळले जातात आणि धर्मशास्त्राला मान्य अशी ही बाणवृद्धी रसक्षयाची तिथी सुद्धा येऊन जाते. असं दुहेरी फायदा होत असतो. तर आपल्या मी सर्वांना हेच सांगू इच्छितो किंवा अनेक पंचांगकर्त्यांनाही आम्ही आवाहन केलं की महाराष्ट्र जो आहे याच्यामध्ये सर्व लोकांचं कल्याण व्हावं या दृष्टीने आपण सगळ्यांनी सूर्य सिद्धांत पंचांग सुरू करा. आम्ही प्रत्येकाला सहाय्य करायला अगदी 100% तयार आहोत. तर या माध्यमातून मी प्रत्येकाला किंवा अनेकांना असं आवाहनही करू इच्छितो की ही आपली जी बंद पडलेली परंपरा आहे या परंपरेला एक पुनरुज्जीवन देण्याचं काम जसं सर करत आहेत तसं प्रत्येकाने एक सुरू केलं तर हा जो काळ आहे जो 50 सालापासून आपण आजपर्यंत जो लुप्त होत गेला असं म्हणलं त्याला परत एक नवीन स्वरूप यायला काही वेळ लागणार नाही.
आणि प्रत्येक जी कृत्य आहेत, मगाशी सरांनी जसं सांगितलं की प्रत्येक आपण जी धर्मशास्त्रातली कृत्य करतो ती फलप्राप्तीसाठी असतात. म्हणजे उगीच टाइमपास म्हणून कोणी श्राद्ध करत नाही. त्याच्या मागे पितरांना सद्गती मिळावी हा एक वेगळा हेतू असतो. कुठल्याही कर्मामागे एक हेतू असतो. तर त्या कर्माचं फळ त्या मनुष्याला कधी मिळेल, तर धर्मशास्त्रात सांगितलेले नियम जर तो फॉलो करेल तर त्याला ते फळ मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या वडिलांचं श्राद्ध जर धर्मशास्त्रानुसार आज येत असेल आणि जर आधुनिक गणितानुसार समजा मी कालच करून बसलो, तर फल अदृष्ट जे फल आहे जे त्या तिथीला श्राद्ध केल्यावर त्या मनुष्याला मिळणार आहे ते त्याला मिळणार नाही. तर अशी जी हे आहे की धर्मशास्त्र आणि ज्योतिष हे एकत्र हातात हात घालून जाणं खूप महत्वाचं आहे. आणि या निमित्ताने मी परत सरांचं एकदा अभिनंदन करतो की त्यांनी नवीन हा जसा हिरा जो असतो त्यावर जर धूळ साचली तर त्याचा प्रकाश काही चमकत नाही, तसा हा प्रत्यक्ष सूर्यनारायणांनी मयासुराला सांगितलेला हा सूर्य सिद्धांत आहे. त्याच्यावरती काळानुरूप काही आवरण आलं होतं, त्याला दूर करण्याचे प्रयत्न सर आज विदर्भातनं करत आहेत. तर त्यांचे मनपूर्वक मी इथे धन्यवाद त्यांना व्यक्त करतो आणि सर्व श्रोतृवर्गाला परत नमन करतो.